श्री गणेशाय नमः। नमस्कार भक्तांनो, आजची ही पवित्र कथा आहे सोमवती अमावस्येची। आपल्या सर्वांना सोमवती अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि शिवपार्वतीच्या कृपेचा मानला जातो। हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते। या दिवशी केलेले व्रत, दान, पूजा आणि पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते। चला आता ऐकूया सोमवती अमावस्येची पवित्र कथा। प्राचीन काळातील कथा। खूप वर्षांपूर्वी एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते। त्या ब्राह्मणाला एक सुंदर आणि गुणी मुलगी होती। मुलगी अत्यंत संस्कारी, भक्तिमय आणि देवावर श्रद्धा ठेवणारी होती। एक दिवस एक ज्ञानी साधू त्या घरात आले। ब्राह्मणाने त्यांचे आदराने स्वागत केले। साधूंनी मुलीला पाहिले आणि तिच्या भवितव्याबद्दल चिंतेने सांगितले। ही मुलगी अत्यंत भाग्यवान आहे, पण तिच्या वैवाहिक जीवनावर संकट आहे। हे ऐकून ब्राह्मण आणि त्यांची पत्नी खूप घाबरले। त्यांनी साधूंना उपाय विचारला। साधूंनी सांगितले, दूर एका गावात एक पवित्र आणि पतिव्रता स्त्री राहते। तिचे नाव आहे सोमा। जर तिने या मुलीला आशीर्वाद दिला तर तिच्या आयुष्यातील संकट दूर होईल। मुलगी देवावर विश्वास ठेवून लांब प्रवास करून त्या स्त्रीकडे गेली। ती रोज तिच्या घराजवळ जाऊन गुपचूप सेवा करू लागली। घर स्वच्छ करणे, पाणी भरणे, छोटी छोटी कामे करणे। काही दिवसांनी सोमा नावाच्या स्त्रीने विचारले, हे सर्व कोण करत आहे? तेव्हा मुलगी पुढे आली आणि नम्रतेने सगळे सांगितले। सोमा तिच्या भक्तीने आणि नम्रतेने खूप प्रभावित झाली। सोमाने तिला आशीर्वाद दिला आणि सांगितले, सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रत करा, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा आणि पिंपळ वृक्षाची 108 प्रदक्षिणा करा। मुलीने श्रद्धेने व्रत केले आणि म्हणतात की तिच्या आयुष्यातील सर्व संकट दूर झाले। तिचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी झाले। तेव्हापासून सोमवती अमावस्येचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते। या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात। भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते। भक्तांनो, सोमवती अमावस्या हा फक्त व्रत नसून श्रद्धा, संयम आणि भक्तीचा उत्सव आहे। जो कोणी श्रद्धेने ही कथा ऐकतो किंवा वाचतो त्याला भगवान शिवाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते। हर हर महादेव।